श्री बबनराव भिकाजी पाचपुते आमदार श्री बबनराव पाचपुते. श्री बबनराव पाचपुते यांचा जन्म 9 सप्टेंबर 1954ला काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे झाला. त्यांचं शिक्षण BA झालेलं असून BA ऑनर्स त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती प्रतिभा या त्यांच्या पत्नी असून त्यांना 2 मुलगे व 1 मुलगी आहे. शेती व सामाजिक कार्य हा त्यांचा व्यवसाय असून 226 श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या मतदारसंघातून ते 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आलेले. आता त्यांनी या मतदारसंघामध्ये जे काही काम केलं त्या संदर्भातली ही सगळ्यात थोडक्यात माहिती. श्रीगोंदा ग्राम विकास शिक्षण संस्थेमार्फत 1982 मध्ये त्यांनी महाराजा जिवाजीराव शिंदे तसेच श्रीगोंदा तालुक्याच्या ग्रामीण भागात माध्यमिक विद्यालय सुरू केले. काष्टी गावात इंटिग्रेटेड कॅम्प उभा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात शिक्षणाची सोय केली. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट मार्फत इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, CBSE व पॉलिटेक्निक कॉलेज त्यांनी सुरू केलेले. त्यानंतर खाजगी दूध संघ व खाजगी साखर कारखाने त्यांनी सुरू केला. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. सामूहिक विवाहाचे आयोजन केलं. दारूबंदी तसेच आरोग्यविषयी शिबिरांचं त्यांनी आयोजन केलं. अनेक ठिकाणी प्रवचनाद्वारे जनजागृती केली. शेतकऱ्यांच्या सहलीचे आयोजन केले. 2004 व 2006 मध्ये आषाढी वारीच्या दिंडीत ते सहभागी झाले आणि 22 जुलै 1982 रोजी घोड नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते जीवन रक्षा पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर 1982 ते 92 व 1997 पासून श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन होते. त्यानंतर युवा जनता राज्य शाखेचे ते 1984 ते 1988 पर्यंत प्रदेशाध्यक्षही होते. त्यानंतर 1999 ते 31 मार्च 2003 पर्यंत प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते होते आणि सन 2019 पासून ते भारतीय जनता पक्षाचे कार्य करू लागले. तर ऐनवेळेस त्यांनी 2019च्या निवडणुकीत परत या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1978 ते 80 पंचायत समिती श्रीगोंद्याचे ते सदस्य होते आणि 80, 85 आणि 85 ते 90 आणि 90 ते 95, 95 ते 99, 99 ते 2004 आणि 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 हे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. आणि नोव्हेंबर 1991 ते मार्च 1993 मध्ये गृह, कामगार, विधी व न्याय, अर्थ व नियोजन या खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. आणि नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2009 मध्ये वन खात्याचे ते मंत्री होते आणि 2009 ते ऑक्टोबर 2014 आदिवासी विकास खात्याचे ते मंत्री होते आणि ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड झाली. त्यांनी इस्रायल, स्वित्झर्लंड, चीन, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, दुबई इत्यादी देशांचा अभ्यास दौरा सरकारी खर्चाने केलेला आहे. व्यायाम, योगासन, प्रवचन, कुस्ती, पोहणे व ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा यासारख्या धार्मिक ग्रंथाचं नियमित वाचन ते करत असतात. आणि मुक्काम पोस्ट काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे त्यांचं निवासस्थान असून कार्यालय तेथेच आहे. त्यानंतर माऊली निवास श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे त्यांचं निवासस्थान असून तेथे त्यांचं कार्यालय आहे. तर 2019च्या निवडणुकीमध्ये 226 श्रीगोंदा या मतदारसंघामध्ये एकूण मतदार होते 3,11,992 आणि पैकी एकूण मतदान झालं 2,11,311 म्हणजे जवळजवळ 7% मतदान झालं. आणि भारतीय जनता पक्षाच्या
बबनराव भिकाजी पाचपुते यांना 1,03,258 मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री घनश्याम शेलार यांना 98,508 इतकी मतं मिळाली। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जे मच्छिंद्र सुपेकर होते यांना 3,01,075 इतकी मतं मिळाली आणि नोटाला कोणी नको 1,575 मतं मिळाली आणि संभाजी ब्रिगेड पार्टीच्या गोपीनाथ टिळक यांना 1,195 इतकी मतं मिळाली। म्हणजे एक 5,000 मतांनी, अवघ्या 5,000 मतांनी हे बबनराव भिकाजी पाचपुते आमदार हे निवडून आलेले आहेत। अर्थात यावेळेस देखील ते उभे राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण हे सीट जे आहे ते भाजपला म्हणजे फिक्स सीट झालेली आहे। इथून भाजपचा उमेदवारी डिक्लेअर होणार आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यावेळेची अवस्था जी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट झाले, शरद पवार गट आणि अजित पवार गट। त्यामुळे परत या बबनराव भिकाजी पाचपुते आमदार यांना पर्याय आता वेगळा वाटत नाही। म्हणून आता यावेळेस जे निवडणूक होईल ती अत्यंत अटीतटीची म्हणण्यापेक्षा एकतर्फीच निवडणूक होण्याची शक्यता आहे, कारण येथे भारतीय जनता पक्षाला कुणीही एक प्रतिरोध किंवा विरोध करू शकेल असा उमेदवार या मतदारसंघामध्ये नाही आणि त्यांनी ज्या उमेदवाराकडून आमदारकी जी हिसकावून घेतली होती किंवा प्रयत्नपूर्वक त्यांनी ती केली होती आणि ती टिकून धरली, त्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे। कारण शेवटी दुसऱ्या उमेदवाराकडून उमेदवारी घेणे, पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाणे आणि उमेदवारी टिकवून ठेवणे यामध्ये जी पारंगतता लागते ती त्यांच्यामध्ये आहे आणि ऐन वेळेस हा पक्ष बदलून त्या पक्षातर्फे उमेदवारी मिळवणे, ते पक्ष बदलून या पक्षातर्फे उमेदवारी मिळवणे आणि स्वतःचे उद्योग व्यवसाय निर्माण करणे आणि जास्तीत जास्त आपण कारखाना ताब्यात घेणे किंवा शिक्षण संस्था निर्माण करणे किंवा इतर व्यक्तिगत जे स्वतःचा जो भाग निर्माण करता येईल तो त्यांनी करण्याचा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे त्यांना यावेळेस विरोध होणं फार म्हणजे विरोधी असा कोणी माणूस असणार नाही। तर हे 100% निवडून येण्याची शक्यता यावेळेस निर्माण झालेली आहे। आमचा हा ATM न्यू वर्ल्ड चॅनल, ATM राजसत्ता या चॅनल मार्फत आम्ही ग्राउंड सर्वेक्षण करत असतो। तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहून मतदारसंघातील सर्व लोकांनी व्हिडिओ पूर्णपणे पाहून या व्हिडिओवर कॉमेंट करा 1, त्यानंतर जास्तीत जास्त शेअर व लाईक मित्रांना आपल्याला सांगून या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघून त्यांच्या तुमचं काय जी कॉमेंट आहे ती करण्यामध्ये पुढे राहा। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब सर्वांनी मिळून करा।